श्री स्वामी समर्थ मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या आणखी एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। तर इकडे इशू मॅडम पण उठल्या होत्या। आता आलो ते 6:45 आणि ती सध्या आता लवकर उठून जाते कारण रात्री लवकर झोपते म्हणून। आणि तिला थोडासा वेळ वगैरे दिला आणि आजचं वातावरण तरी पावसाचंच होतं पण पाऊस चालू नव्हता। आणि मग तिला म्हटलं ब्रश कर। ती थोडीशी उठल्यानंतर कंटाळा करते, मला लगेच आंघोळ नाही करायची, लगेच ब्रश नाही करायचा असं चालू असतं तिचं। मग तिला पाठवलं तेवढ्यात रेवा मॅडम हाय तर बाहेर गेली, बाहेरून आली। मग जेवला सांगते माझ्या पॅन्ट व्यवस्थित कर, मग माझा टॉप व्यवस्थित कर, तिचं चालू असतं। ती खूप आगाऊ आहे, तिला सगळं समजतं, टॉप कुठं वरती आहे, पॅन्ट कुठं वरती आहे, बघा तिचं तेच चालू आहे, मम्मा इथं खाली कर। मग ती म्हणजे थोडीशी जेवला थोडासा त्रास पण देते, ती थोडीशी चिडचिड आहे ती। आणि तिचा मूड राहिला ना खूप छान अशा गप्पा पण करते। तिचं असं आहे की मम्मा कुठंच जायला नको, माझ्यासोबतच राहायला पाहिजे असं। आणि त्यानंतर मग जयूला सोडलं, मग माझ्या मागे आली की मग माझ्या मागे मागे फिरत होती। मला म्हटली की मम्मा माझी सायकल काढून द्या असं। आणि ही सायकल तिच्या पप्पाने गिफ्ट केली तिला बड्डेला, आणि ती एवढी यूज करत नाही कारण बाहेर जर काढलं का आम्ही म्हटलो की मी पण येते फिरायला तुझ्यासोबत चला असं, पण ती आमच्यासोबतच येते, पायी पायी चालेल पण सायकलवर बसते आणि खूप आगाऊ आहे। त्यानंतर इकडे इशू तिचं पाऊच वगैरे चेक करत होती मॅडम। आणि मग आज जेवण आहे तर इशूला बटाट्याची चटणी बनवली, बटाट्याची चटणी पोया। आणि आज तिथं आहे तर चाट कार्ड पाठवलेलं आहे टीचरांनी, त्यानुसार भाजी द्यायची। काल भेंडी, आज बटाट्याची चटणी। आणि इकडे मॅडमांचं चालू होतं बिस्किट खायचं। आणि मग मी इशू पण रेडी झाली, इशूच्या वेण्या वगैरे टाकायच्या होत्या। इशूच्या लवकर उठते म्हणून लवकर आवरलं जातं। आणि आधी कसं करायची, ती 10:30-11:30ला झोपायची आणि मग सकाळी खूप उशिरा उठायची 7ला। आता तसं नाही ना, आता मस्त 9ला झोपते आणि सकाळी पण 6:30पर्यंत उठते ती। आणि उठवायचं कामच येते, तिचे उठून येते, आधी उठवावं लागायचं तिला। मग इशू मॅडमांच्या दोघं वेण्या घातल्या आणि दोघं वेण्या घालून झालेल्या होत्या तिच्या। आणि इशू रेवा आहे तर रेवा आईंजवळ खेळत होती थोडा वेळ। आणि मग तिचा टिफिन पण पूर्ण रेडी झाला, आता बसचा टाईम झालेला होता। बटाट्याची चटणी आणि पोळी, आणि काल तिला लोणचं दिलं ना, तिला लोणचं एवढं आवडलं की आज तिने सांगितलं की मला 2 चिऱ्या दे मम्मा असं, म्हणून तिला आज एक्स्ट्रा लोणचं दिलं। आणि इकडे मग तीच ठेवत होती, मीच ठेवते टिफिन असं। आणि रेवाचं असं आहे, दीदी स्कूलला जाते मग तिच्या मागे मागेच तिला माहिती ना मला पण सोडायला जावं लागेल असं। आणि मग तिला सोडून वगैरे आली, मग रेवाची आंघोळ वगैरे झाली, रेवा छान अशी फ्रेश झाली। आणि बघा कशी दाखवते मम्मा मी टिकली लावली असं, ते काढायचा प्रयत्न पण करते। आणि मग छान अशी रेडी होऊन ती गेली स्कूलला। आधी गेली शंभू दादांकडे आणि मग नंतर आई बॅग घेऊन गेलं, तेव्हा काही मी शूट केलं नव्हतं। तर असा होता माझा हा आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, बाय।